सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 491। का हो येथे काळ आला माळ, तुम्हा पाशी नाड करावया। का हो येथे काळ आला माळ, तुम्हा पाशी नाड करावया। का हो विचाराचे पडिले साकळे, काय ऐसे कोळे उपजले। का हो विचाराचे पडिले साकळे, काय ऐसे कोळे उपजले। का हो उपजेना द्यावी ऐसी भेटी, काय द्वेष पोटी धरिले देवा। का उपजेना द्यावी ऐसी भेटी, काय द्वेष पोटी धरिले देवा। पाप फार केव्हा ज्यालासी दुर्बळ, मागील ते बळ नाही आता। पाप फार केव्हा झालासी दुर्बळ, मागील ते बळ नाही आता। काय झाले देणे निघाले दिवाळे, की बंधलासी भळे ऋणा पायी। काय झाले देणे निघाले दिवाळे, की बांधलासी बळे ऋणा पायी। तुका म्हणे का रे ऐसी केली गोवी, तुझी माझी ठेवी निवडोनी। तुका म्हणे का रे ऐसे केली गोवी, तुझी माझी ठेवी निवडोनी। का हो येते काळ आला माळ, तुम्हा पाशी नाड करावया। अर्थ देवाजवळ महाराज तक्रार करतात, देवा तुमच्या आमच्यामध्ये अडथळा आणणारा हा काळ कशाला येथे आला। आम्हाला भेट देण्याविषयी तुम्ही संकट का ओढून घेता। अशी कोणती अडचण आली आहे, आम्हाला भेटावे असे तुम्हाला का वाटत नाही। आमच्याविषयी मनात दुजाभाव धरला आहे, आमचे पाप फार झाले आहे म्हणून तू आम्हाला भेट देत नाहीस, की तू शक्तिहीन झाला आहेस, पूर्वीचे बळ तुझ्या अंगी राहिले नाही काय। तुम्हाला देणे झाले म्हणून तुमचे दिवाळे निघाले काय, की सावकाराने ऋण वसूल करण्यासाठी तुम्हाला बांधून ठेवले काय। अरे तुझ्या आणि माझा ठेवीचा व्यवहार केलास आणि आता कोठे गुंतलास। सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 492। काय देह घालो करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी। काय देह घालो करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी। काय शिववन शीत उष्ण तहान, साहो किंवा मौन धरोणी बैसो। काय शिववन शीत उष्ण तहान, साहो किंवा मौन धरोणी बैसो। काय लावू अंगी भस्म उधळण, हिंदू देश कोण खुंट चारी। काय लावू अंगी भस्म उधळण, हिंदू देश कोण खुंट चारी। काय निजू अन्न करू मी उपवास, काय करू नाश जीवित्वाचा। काय त्याजू अन्न करू मी उपवास, काय करू नाश जीवित्वाचा। तुका म्हणे काय करावा उपाव, ऐसा दे भाव पांडुरंगा। तुका म्हणे काय करावा उपाव, ऐसा दे भाव पांडुरंगा। काय देह घालो करवती कर्मरी, टाकूया भितरी अग्नी माझी।
अर्थ पांडुरंगाला मोठ्या तळमळीने महाराज विचारतात, अरे देवा, तुमच्या भेटीकरता मी माझा देह करवतीने का शास्त्राने कापून घेऊ का, की अग्नी जळून घेऊ, वनामध्ये जाऊ की शीत उष्ण तहान याचे ताप सहन करू, की मौन धरून बसू, की सर्व अंगाला भस्म फासू, की देशाला जाऊनही चारी दिशा फिरून येऊ, की उपाशी राहून अन्न टाकून देऊ, की आपल्या जीवाचे बरे वाईट करून टाकू. तुझ्या भेटीकरता काय उपाय करू ते सांग. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 493. दंभे कीर्ती पोट भरे मानिजन, स्वहित कारण नव्हे काही. दंभे किती पोट भरे मानिजन, स्वहित कारण नव्हे काही. अंतरती तुझे पाय मजदुरी, धरीत आहे थोरी जाणीवेची. अंतरती तुझे पाय मजदुरी, धरीत आहे थोरी जाणीवेची. पिंडाच्या पाळणे धावती विकार, आहे दावेदार मज माझी. पिंडाच्या पाळणे धावती विकार, आहे दावेदार मज माझी. कैसा करू घात आपुला आपण, धरुणी गुमान लोक लाज. कैसा करू घात आपला आपण, धरुणी गुमान लोक लाज. तुका म्हणे मज दावितो सोहळा, देखे पाय डोळा तुझे देवा. तुका म्हणे मज दावितो सोहळा, देखे पाय डोळा तुझे देवा. दंभे कीर्ती पोट भरे मानिजन, स्वहित कारण नव्हे काही. अर्थ तुकारामाचे सगळे गहाणे. देवाजवळ असते ते म्हणतात. देवा दांभिकपणाने भक्तीचा दिखावा केल्याने पोट भरते, कीर्ती होते, जगात मान मिळतो, पण त्यात स्वहित होत नाही. मी मोठा जाणता आहे असा अभिमान धरला तर तुझ्या चरणाचा वियोग होतो. देहाचे लाड पुरवले म्हणजे देहातील काम, क्रोध इत्यादी विकार बळवतात व हे शत्रू तर माझ्या अंतरंगात आहे. लोकांची पर्वा करून संसार करून मी आपला घात कशाला करून घेऊ. हे देवा, तू अशी युक्ती कर की मी तुझे पाय पाईन. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 494. दिक्खजिने ज्याचा स्वामीहीन वर, मरण ते बरे भले मग. दिग्गजिने ज्याचा स्वामीहीन वर, मरण ते बरे भले मग. आई काजी देवा ऐशी आहे नीत, काय ते उचित सांभाळावे. आई काजी देवा ऐशी ते नीत, काय ते उचित सांभाळावे. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे तरी भले. देशोदेशी धाक जयाच्या उत्तरे, तयाचे कुतरे तरी भले. तुका म्हणे हे का सुचले उत्तर, जाणून अंतर ओळखावे. तुका म्हणे हे का सुचले उत्तर, जाणून अंतर ओळखावे. दिग्गजिने ज्याचे स्वामीहीन वर, मरण ते बरे भले मग. अर्थ महाराज पांडुरंगाजवळ संवाद करत आहेत. ज्यांचा धनीहीन आहे त्यांच्या जिन्याला धिक्कार असो, असे जगण्यापेक्षा मरण बरे.
नीती अशीच आहे, म्हणून ते योग्य असेल, उचित असेल तरच तुम्ही करावे. ज्याच्या शब्दाचा दरारा देशोदेशी आहे, त्याच्या दारी श्वान होणेही बरे. अहो पांडुरंगा, मी असे कठोर का बोलतो, असे बोलवेसे मला का वाटले ते आपण जाणून घ्यावे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 495. आता गाऊ तुझ ओविया मंगळी, करू गदारोळी हरी कथा. आता गाऊ तुझ ओविया मंगळी, करू गदारोळी हरी कथा. होशी निवारिता आमुचे सकळ, भय तळमळ पाप पुण्य. होशी निवारिता आमुचे सकळ, भय तळमळ पाप पुण्य. भोगिले ते भोग लावू तुझे अंगी, अलप्त या जगी हो निराहो. भोगिल ते भोग लावू तुझे अंगी, अलिप्त या जगी हो निराहो. तुका म्हणे आम्ही लाडकी लेकरे, न राहो अंतरे पायावीन. तुका म्हणे आम्ही लाडकी लेकरे, न राहो अंतरे पायावीन. अर्थ महाराज देवाला म्हणतात, आता मी तुला मंगळ ओव्यांनी आळवीन आणि अट्टहासाने हरिकथा करीन, कारण आमची सर्व संकटे तूच निवारण करतोस. भय तळमळ पापाची भावना, पुण्याचा गर्व सगळे तूच निवारण करतोस. आम्ही जे काही भोग भोगतो ते तूच भोगवितोस. अशा श्रद्धेने आम्ही ते सर्व तुझ्याकडे लावून मोकळे राहू. आम्ही तुझी लाडकी लेकरे आहोत, म्हणून तुझे पाय सोडून दूर राहणारच नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की, तुकाराम महाराज की जय.